ग्रामसेवक भरती 2026 संदर्भात नेमकं परीक्षेचं स्वरूप काय, नेमके कोणते विषय किती मार्कासाठी आहे, कोणत्या विषयाची कोणत्या पुस्तकातून तयारी करायची, तांत्रिक घटकाची तयारी कशी करायची, अतांत्रिक घटकाची तयारी कशी करायची आणि हे संपूर्ण करण्यासाठी हे जे पद आहे या पदासाठी नेमकी पात्रता काय लागणार आहे या बाबतीमध्ये संपूर्ण खुलासा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहेत। तसेच नेमकं जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे या बाबतीमध्ये सुद्धा माहिती याच्यामध्ये आपण बघणार आहोत। बघा, तत्पूर्वी पेपरपूर्वी आपल्याला याची पात्रता काय बघा की ग्रामसेवक पदासाठी पात्रतामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम पात्रता आपण बघितली की तुम्हाला किमान माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असलं पाहिजे। म्हणजे काय किमान म्हणजे काय कमीत कमी तुम्ही काय असले पाहिजे 12वी पास असले पाहिजे। काय असले पाहिजे 12वी पास असले पाहिजे। यामध्ये जर आपण बघितलं तर 12वी मध्ये तुम्हाला 60% अधिक गुण पाहिजे। काय करायचे 60% अधिक मार्क पाहिजे। जर तुम्हाला 60% जर मार्क तुम्हाला 12वीत नसतील तर तुमच्याकडे कोणतीही पदवी जरी असली तरी तुम्ही पदवीवर काय इथं अर्ज सादर करू शकता। ही पहिली अट लक्षात घ्यायची। त्यानंतर दुसरं काय चालतं याला शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका सुद्धा चालते। मग अभियांत्रिकी पदविका 3 वर्षाचा अभ्यासक्रम ज्याला आपण पॉलिटेक्निक म्हणतोय बघा, पॉलिटेक्निक डिप्लोमा सुद्धा काय तुम्हाला इथं चालतो, तो सुद्धा काय हे धरला तो। त्यानंतर दुसरं बीएसडब्ल्यू बघा, सामान्य संस्थेची समाज कल्याणची पदवी बीएसडब्ल्यू सुद्धा प्राप्त आहे आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, त्यानंतर अहर्तता कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम सुद्धा इथं पात्र असणार आहे। एखादं काय होतं पूर्वी 10वी झाली, 10वी झाल्यानंतर काय 2 वर्ष कृषी पदविकेचा कोर्स करायचे, त्याला ऍग्रिकल्चरचा कोर्स आपण म्हणतो, शेतकी शाळेचा कोर्स म्हणतो, ते सुद्धा विद्यार्थी काय इथं ग्राह्य धरले आहे। म्हणजे जी 12वी नसली तरी काही अडचण नाही, 10वी नंतर तुमचा काय हा तुमची पदविका कोर्स तुमचा असला पाहिजे, ही सुद्धा एक पात्रता आहे। त्यानंतर पुढचे कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अहर्तता धारण करणाऱ्याला सुद्धा इथं प्राधान्य दिलंय बघा। काय समाजसेवेचा अनुभव किंवा ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना इथं अधिक पसंती देण्यात येईल 10वी 12वी पेक्षा। त्यानंतर पुढचं म्हणजे काय संगणक हाताळणी वापराबद्दल माहिती तंत्रज्ञान संचालनाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं काय प्रमाणपत्र धारण करणं आवश्यक आहे। म्हणजे काय तुम्हाला MSCIT CCC इतर कोणतेही सर्टिफिकेट असलं ते सुद्धा इथं तुम्हाला ग्राह्य धरल्या जाईल। बघा, आता आपल्याला पाहायचंय की नेमकं परीक्षा स्वरूप काय बघा की परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं तर परीक्षेचं स्वरूप बघताना एकूण तुम्हाला काय इथं 100 प्रश्न लक्षात घ्या, 100 प्रश्न तुम्हाला काय 200 मार्कासाठी विचारले जातील आणि एकूण वेळ असणार तुम्हाला इथं 2 तास। 2 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत। त्यामध्ये मराठी असेल, मराठीमध्ये 15 प्रश्न 30 गुणांसाठी असतील, इंग्रजी 15 प्रश्न 30 गुणांसाठी, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुणांसाठी, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 30 गुणांसाठी आणि सर्वाधिक वेटेज महत्त्वपूर्ण असणारा घटक कोणता आहे तांत्रिक विषय, ज्याच्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न 80 गुणांसाठी इथं विचारला जाणार आहे। अतांत्रिक जो इतर घटक आहे हा सर्वांचा अभ्यास झालेला असतो, त्यामुळे त्याच्यात काही मोठं वावगी बाब नाही। क्लिअर मित्रांनो, चला बघा तत्पूर्वी संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच आपली त्रिशा फाउंडेशन ऍप वर सुरू झालेले। बॅच विषयी तुम्ही अधिक माहितीसाठी हा नंबर आहे, या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती विचारू शकता। सुरुवातीला नवीन वर्षानिमित्त संपूर्ण बॅचेसवर काय 30% ऑफ आहे लक्षात घ्या। या बॅचेसवर काय तुम्हाला 30% ऑफ इथे असेल की 30% ऑफ तुम्हाला प्राप्त होईल। प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करायचं हॅपी HAPPY हॅपी 26 हा कुपन कोड अप्लाय करायचा आहे तुम्हाला। या बॅचवर काय इथं 30% ऑफ तुम्हाला इथं मिळून जाईल। चला आता की मराठीमध्ये नेमकं वाचायचं तरी काय बघा, मराठी विषयी तुम्हाला 15 प्रश्न येतं 30 मार्कासाठी। सर्वसामान्य शब्दसंग्रह, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूह शब्द आहे, त्यानंतर वाक्य रचना, वाक्याचे प्रकार कोणते, वाक्यातील त्रुटी शोधणे, त्यानंतर व्याकरण आहे ज्यामध्ये शब्दाच्या जाती, प्रयोग आहे, समास आहे, काळ आहे, अलंकार आहे, हे घटक तुम्हाला काय मराठीमध्ये चांगल्या प्रकारे करायचे आहेत। त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणी, वाक्प्रचाराचा अर्थ आणि उपयोग आणि उतारावर सुद्धा तुम्हाला प्रश्न इथं विचारले जातील। बघा याची तयारी करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक कोणतं बाळासाहेब शिंदे, त्यानंतर दुसरं कोणतं आहे मोरा वाळंबे बघा कोणतं मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता। आणि त्यानंतर हे एवढं झाल्यानंतर काय करायचंय TCS ने लक्षात घ्या, TCS ने जेवढे काही PYQ पेपर घेतले 2025 मध्ये 24-25 मध्ये ते संपूर्ण तुम्हाला काय करायचे मराठी इंग्लिश साठी वाचायचे। काय जे काही मराठी आहे, मराठी प्लस तुमचं जे इंग्लिश आहे ते इंग्लिश साठी संपूर्ण प्रश्न इथं चांगल्या प्रकारे सोडून पाहायचे आणि संपूर्ण पेपर तुम्हाला फक्त काय आपलं जे काही MPSC ऑल इन वन हे टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण तुम्हाला PYQ प्राप्त होऊन जातील। तसेच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍप मध्ये PYQ नावाचं एक सेशन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला संपूर्ण हे प्राप्त होऊन जाईल। चला बघा हे झालं मराठी संदर्भामध्ये की नेमकं इंग्रजीमध्ये सुद्धा काय करायचं तुम्हाला। त्यानंतर तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचू शकता किंवा MJ शेख सरांचं पुस्तक सुद्धा वाचू शकता।
मग इंग्लिशमध्ये अभ्यासक्रम आहे जसे की जनरल व्होकॅब्युलरी, सिनोनिम्स, अँटोनिम्स आहे, त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, टाइप्स ऑफ सेंटेन्स, एरर डिरेक्शन आहे, त्यानंतर ग्रामर, पार्ट ऑफ स्पीच, सब्जेक्ट अरेंजमेंट, टेन्स आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच काय, व्हॉइस काय, हे तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतात. त्यानंतर ॲडम फ्रेजेस आहे, त्याचे मिनिंग काय, आणि ज्या तुमचा उत्तर आहे कॉम्प्रेशन आहे, पॅसेजचा उत्तर आहे, याच्यावर तुम्हाला इथं 15 प्रश्न 30 मार्कांसाठी विचारले जातील. 15 प्रश्न काय 30 मार्कासाठी विचारले जाणार आहेत, त्यामुळे ते सुद्धा चांगल्या प्रकारे करून जायचं आहे. त्यानंतर इंग्लिशच्या व्होकॅब्युलरी हे संपूर्ण नोट सुद्धा आपल्या सुद्धा ऍपवर उपलब्ध आहेत. चला पुढचा घटक की सामान्य ज्ञान, सर्वांना जीके जीएसचा आपण ज्याला घटक म्हणतो, जीके जीएसचा घटक. मग जीके जीएस मध्ये काय काय करायचंय, जसे की तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास असेल, भारताचा महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारतीय अर्थव्यवस्था आहे, प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, याची रचना कशा प्रकारे, संघटन कार्य ज्याला आपण पंचायत राज म्हणतो, हा सुद्धा घटक तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे. बघा याच्या संदर्भात आधुनिक भारत इतिहास, महाराष्ट्र भूगोल हे संपूर्ण घटक जे आहेत, हे संपूर्ण घटकाच्या नोट्स तुम्हाला या तांत्रिकच्या बॅच सोबत संपूर्ण तुम्हाला मोफत प्राप्त होणार आहेत. बघा महाराष्ट्रातील समाज सुधारक हा घटक तांत्रिकसाठी सुद्धा आहे. चालू घडामोडी हे सुद्धा आपल्या ऍपमध्ये प्राप्त असेल. कृषी आणि ग्रामीण विकास योजना किंवा संपूर्ण गोष्टी, जिल्हा संबंधित भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, स्थानिक बाबी, हे तुम्हाला काय जिल्ह्या संबंधित माहिती अभ्यासायची आहे. याच्या सुद्धा नोट्स तुम्हाला बॅच सोबत संपूर्ण प्राप्त होणार आहेत. हे महत्वाची बाब लक्षात ठेवायची. त्यानंतर याच्यासाठी काय करायचंय, तुम्हाला शालेय स्टेट बोर्ड लक्षात घ्या, काय शालेय जे काही पुस्तके आहेत तर शालेय पुस्तकं वाचून घ्यायचे चांगल्या प्रकारे. त्यानंतर तुम्ही तात्याचा ठोकळा हे पुस्तक वाचू शकता. कधी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, शालेय स्टेट बोर्डचे पुस्तक हे वाचन करायचंय. मग ते झालं की तुम्हाला मोर्चाकडे ओळखायचंय. तुम्हाला जे काही TCS ने जे काही घेतलेले पेपर आहेत, बघा TCS ने घेतलेले पेपर 2024-25 जे पेपर आहेत हे संपूर्ण पेपर तुम्हाला सोडून पाहायचे आहेत. संपूर्ण पेपर तुम्हाला त्रिशा फाउंडेशन या ऍपवर काय संपूर्ण प्राप्त होऊन जातील. टेलिग्राम चॅनलवर सुद्धा इथं नाही सापडले, ऍप डाउनलोड करा, तिथं जा, लेक्चरचं डेमो बघा किंवा त्यानंतर काय पेपर सुद्धा डाउनलोड करा. क्लिअर, त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे. त्यानंतर बौद्धिक चाचणी, गणित बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो, यासाठी सुद्धा तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे पेपर सुद्धा हे बघून घ्यायचे TCS चे, ज्यामध्ये सामान्य बुद्धिमापन, आकलन, तर्क आधारित प्रश्न आहे, अंकगणित आधारित प्रश्न आहे. यासाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक चांगल्या प्रकारे रेफर करा. त्यानंतर पुढचं सतीश वसे सरांचं सुद्धा पुस्तक हे करू शकता. हे महत्वाचे घटक, महत्वाचे पुस्तकं तुम्हाला काय चांगल्या प्रकारे माहिती असल्या पाहिजे. बघा मित्रांनो, जिल्हा परिषदचा जे काही मागचा आरोग्य विभाग इतर आकृतीमध्ये बघितला तर 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर तुमची जी जाहिरात आहे ही जाहिरात तुमची काय 28 फेब्रुवारी नंतर कधी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फक्त आपल्यापासून आपल्या हातात काय, फक्त अभ्यास करणं आपल्या हातामध्ये आहे. जाहिरात आज ना उद्या पण येणार हे नक्की आहे. त्यामुळे नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.